सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्या बरोबर आहेत. बापू, काय सांगताल? प्रयागराजला कोट्यावधी लोकांनी खरं तर स्नान केलं, मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघंही गेले नव्हते. मात्र काल एकनाथ शिंदे ज्यावेळेस स्नान करून आले त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी टीका केली की डुबकी मारून काय तुमची गद्दारीचा शिक्का थोडाच पुसणार आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब प्रयागराजला गेले, महाकुंभ मेळाव्याला गेले नाही. त्याला कारण खरं तर असं असावं की ते मॅडम सोनिया गांधी आणि शरदचंद्र पवार साहेबांना घाबरत असावे. हिंदू हा शब्द आता सध्या उद्धव साहेबांच्या तोंडी शोभत नाही आणि त्यांनी वास्तविकता गंगेला स्नान करायला या कुंभमेळ्यात जायला पाहिजे होतं. 19 साली फडणवीस साहेबांच्या पाठीत मारलेला खंजीराचं पाप थोडं तरी धुवून निघालं असतं. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आता काल पुण्यातली जी घटना घडली, म्हणजे पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा दोन्ही वेगळे आहेत का, असं देखील ते विचार. ज्यावेळी अक्षय शिंदे या नराधमानं लहान कोवळ्या लेकरांच्यावर अत्याचार केले, त्यावेळीची तीव्रता, त्यावेळीची आंदोलनं, त्यावेळेचं रेल्वे रोको आंदोलन या सर्वांना प्रभावीपणे आणि अतिशय तीव्र असं टीव्हीवरचं प्रत्येक भाष्य संजय राऊत यांचं होतं. त्यावेळी अशा ह्या अक्षय शिंदेसारख्या नराधमाला रस्त्यावर ठिचून मारलं पाहिजे, याला रस्त्यावर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी यांची विधानं होती. तेच संजय राऊत अक्षय शिंदेवर ज्यावेळी पोलिसांनी एन्काउंटर केला त्यावेळी अक्षय शिंदेची यांना माया यायला लागली, दया यायला लागली. हे अक्षय शिंदेवर अन्याय झाला, निष्पाप लेकराव अन्याय झाला, अशी भाषा वापरायला लागले. संजय राऊताला कुठल्याही गोष्टीत बसता उठता झोपताना फक्त राजकारण दिसतं, समाजाचं हित या माणसाला काही दिसत नाही. मंत्री संजय सावकर यांनी देखील एक धक्कादायक विधान केलेलं आहे की अशा छोट्या मोठ्या घटना या देशामध्ये घडत असतात, कारवाई होत असते. महिला सुरक्षित ठेवण्यापेक्षा संपूर्ण देशातील पुरुष देखील सुरक्षित ठेवले पाहिजेत. आम्ही सुरक्षेकरता प्रयत्न करतोय. हे विधान आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. महिला ही कोणती असो, ती आई आहे, मुलगी आहे, लेक आहे, सून आहे, ती जगन्माता आहे. या सृष्टीची तारणहार तीच आहे आणि अशा महिलांविषयी प्रचंड मोठा आदर सर्वांनी बाळगला पाहिजे. असं विधान करणं हे निश्चितपणानं मला तरी गैर वाटतं. गृहमंत्री योगेश कदम यांनी देखील धक्कादायक विधान केलेलं आहे की स्वारगेट मधली घटना एकदम शांततेत पार पडली, त्या मुलीने कुठलाही विरोध केला नाही. विरोध केला असता तर बाहेर याचा आवाज आला असता, असं विधान त्यांनी केले. त्यामुळे विरोधक देखील आता टीका करायला लागले. हे विधान थोडंसं आश्चर्यकारक आहे, परंतु कदम साहेब हे तरुण मंत्री आहेत, त्यांना अधिकाऱ्यांनी काय दिले असतील माहिती, त्यानुसार ते बोलले असतील. परंतु काहीच दंगा झाला नाही या म्हणण्यापेक्षा कदाचित त्यावर प्रचंड मोठा दहशतवाद त्या मुलीवर तयार केला असेल त्या मुलानं आणि अत्याचार केला असेल. आणि अत्याचारापेक्षा जीव वाचवाय कुठलीही मुलगी ही प्राधान्य देणार आहे, त्यामुळे दंगा झाला नसेल. काय तुम्ही या विधानावर कशी टिप्पणी करता? योगेश कदमचे विधान योग्य आहे काय? हे विधान योगेश कदम साहेबांना थोडं इनोसंटली गेलेलं आहे, परंतु ते या प्रकरणात निश्चितपणे आरोपीला पकडून फाशी देण्याच्या संदर्भानं सर्व ते प्रयत्न गृहमंत्री म्हणून करतील असा मला विश्वास आहे. पुण्यातले जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी विधानसभेला अजित पवार गटातील पक्षाला असेल किंवा भाजपला मदत केली, त्यांचा प्रचार केला, त्यांचीच ओळख परत खरं तर आयुक्तांनी केली होती, असा आरोप देखील खरं संजय राऊत करतात. संजय राऊतांना मगा मी सांगितल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं. त्यावेळी नेमका कुणी कुणाचा प्रचार केला हे निवडणुकीत उमेदवारालाही समजत नाही की आपला प्रचार नेमका कोण करतंय, कोण नेमका विरोध करतंय. आणि संजय राऊतांना मुंबईत बसून पुण्यातली प्रचार यंत्रणा नेमकी कशी दिसायला लागली, हा महाभारतातला संजय आहे असं वाटण्यासारखं विधान हे करते. ह्याला या सरकारवर शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादांच्यावर टीका करण्यापलीकडे काय नाही. ही माणूस असा आहे, आज एकावर टीका करतोय, दुसऱ्याची स्तुती करतो. फडणवीस साहेबांना चांगलं म्हणणार, शिंदे साहेबांना वाईट.
पुन्हा अजितदादाला चांगलं म्हणणार, पुन्हा फडणवीस साहेबाला वाईट म्हणणार. हे असे उद्योग चाललेले आहेत. ह्याचं काही सध्या राहणार. बुद्धिभ्रष्ट झालेला राजकारणातला हा एक माणूस समजेल. संजय राऊतांना आता काळजी करावी की आता आपली खासदारकी जाणार आहे. पुन्हा आयुष्यात आपण खासदारी होत नाही आणि आमदारी होत नाही. त्यामुळं आता निवांत नारळाच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसायचं. कशामुळे असे वक्तव्य करतात ते? गुवाहाटीला जाऊन केलेला उठाव आणि त्या उठावाला मिळालेलं जागतिक पातळीवरचं प्रचंड मोठं यश, हीच पोटदुखी संजय राऊतांची झालेली आहे. आणि 19ला ज्यावेळी विधानसभा संपल्या आणि निवडणूक झाल्या जे अचानकपणे तोडफोड केली सगळी, आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची कडवी शिवसेना ही थेट काँग्रेसच्या निवडणूक दावणीला बांधली. त्यात संजय राऊताला फुशारकी वाटत होती. आपण किती महान कार्य केलं अशी भावना त्याची होती. ती भावना मोडून काढून आम्ही परत हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी ही आमची खऱ्या अर्थाने नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्यांच्याबरोबर आम्ही निवडणुका केल्या. शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यावेळी प्रभावीपणानं सर्व मतदारसंघातून काम केलं. आणि अशा वेळी फडणवीस साहेबांचे 104 आमदार असताना बेमाने आमच्या हातून झाली. ती फक्त संजय राऊतांच्या भ्रष्ट अशा डोक्यातल्या मेंदूमुळे झाली असं माझं मत आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये पोलीस मदत करतात असा देशमुख कुटुंबियांना आरोप केलेला आहे. आता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील मागणी केलेली आहे. काय सांगते? जर त्या फुटेजमध्ये अशा पद्धतीनं वाल्मिक कराडचं लालून चांगल जर जेलमध्ये होत असेल तर गंभीर बाब आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.